पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, माहे मे पेड इन जून वेतन पेन्शन देयकासोबत 2% DA वाढ शासन निर्णय निर्गमित दिनांक 28/5/2025 म्हणजे आज अशा प्रकारे DATR मिळणार आहे। जाणून घ्यायचं तर या आनंदाच्या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, माहे मे पेड इन जून वेतन देयकासोबत 2% महागाई भत्ता वाढ करण्याबाबत विधी व न्याय विभागामार्फत दिनांक 28 मे 2025 रोजी दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। DA वाढ मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील न्यायिक अधिकारी तसेच निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना DA मध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे। सदर DA वाढ ही दिनांक 1/1/2025 पासून 2% म्हणजेच एकूण DA 53%वरून 55% इतकी वाढ करण्यात आलेली आहे। DA थकबाकी मित्रांनो, सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की माहे जानेवारी ते एप्रिल महिन्याची DA थकबाकी रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। यामुळे आता सदर अधिकाऱ्यांना मे महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत 2% DA वाढीसह 4 महिन्याची DA थकबाकी रक्कम रोखीने मिळणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत। मित्रांनो, इतर राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढीचा निर्णय लवकरच राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी पेन्शन धारकांनंतर आता न्यायिक अधिकाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। यानुसार पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील इतर सर्व शासकीय, निम्न शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना DA वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।